हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. आज गोलू आलाय, काल आलाय गोलू, गावाला गेला होता आहे ना गोला, गावाला जाऊन आला. आता आम्ही गावाला जाणार आहे. मग तू इथे एकटाच आहे ना? येतो गावाला. तू नाही येत गावाला तुम्ही गावाला गेलतात? आम्ही सगळे गावाला गेलतो बोलते. आता आम्ही सगळे जाणार, तुला इथंच ठेवणार. हा या गोलू बरं का? राहतो का मग एकटा? राहतो का एकटा? हा म्हणतोय तू एकटाच राहा, आम्ही सगळे तुझ्याकडे मोठी गाडी आहे. गावाला कोणी गाडी घेतली ना? आशू मामाने. मामाने गाडी घेतली म्हणून सांगते. किती मोठी आहे गाडी? दाखव किती मोठी आहे. अशी केवढी? तेवढी बाहेरपर्यंत जाती. कुठे आहे तुझी गाडी मोठी आणलेली? कुठे मोठी गाडी? गावाला नाही आणली परत. का नाही आणली? तुझ्या मामाने गाडी घेतली त्याला मोठी, तर तो म्हणतोय बाबा घेऊन येतो. कोण आणतंय गाडी गोला? कोण आणते? इकडे बघ, सांग ना. गावचा बाबा. गावचे बाबा आणणार आहेत गाडी. किती मोठी घेतली? एवढी. अय्यो, मी बसू का गाडीमध्ये? नाही का रे? माझी दीदी, तुझी गाडी आहे. दीदीला बसू देणार का? नाही. मग तू एकटाच बसणार. जा बाबा, कट्टी. मग कट्टी कट्टी घ्यायची मम्माची तू. कट्टी करू का? हा. राज उठायला खूप लेट झाला. आई बाहेर कपडे धुतात, त्याचा आवाज येतोय. आईला कपडे धुपटायची खूप सवय आहे. कपडे धुपटूनच धुतात त्याचाच आवाज येतोय तुम्हाला. आता भांडे वगैरे मी घासून घेतले आणि काल ना खूप जास्त उशीर झाला होता रात्री जेवण करायला पण आणि झोपायला पण. जयंती झाल्यानंतर शेवटच्या आठवड्यामध्ये ऑर्केस्ट्रा वगैरे भरपूर सारे कार्यक्रम असतात. मुलांचे असतात, ड्रॉइंग, परत ना स्मरणशक्ती, निबंध स्पर्धा, भरपूर असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. तर काल ऑर्केस्ट्रा होता 12 वाजेपर्यंत. खूप छान ऑर्केस्ट्रा पण झाला. मग त्यानंतर आम्ही घरी आलो, जेवण वगैरे केले. सगळं आवरेपर्यंत 1 वाजली रात्री आणि झोपायला तर 2च वाजले. सकाळी सगळेच लेट उठले. डान्स स्पर्धा वगैरे भरपूर असे कार्यक्रम झाले. सोनाक्षीने यावेळेस डान्समध्ये नव्हता घेतला, गेल्या वेळेस घेतलेला. गेल्या वर्षी त्यावेळेस 3रा नंबर आला होता. सोनाक्षी तिच्या फ्रेंड्स होत्या आणि यावेळेस तिने फक्त ड्रॉइंगमध्येच घेतलेला, तर तिचा 3रा नंबर आला ड्रॉइंगमध्ये. तिचा ट्रॉफी दाखव. ते सर्वांना बक्षिसं वगैरे वाटले होते. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. आणि खूप तिखट झाले होते. तिला ना असं वाटलंच नव्हतं की तिला नंबर वगैरे येईल म्हणून. तर तिला छान बक्षीस पण मिळाले. तर कॉंग्रॅच्युलेशन सोनाक्षी तुला. थँक्यू. आणि गेल्या वर्षी पण भेटलेला ना डान्सच्या वेळेस 3राच नंबर आला होता. त्यावेळेस तिचे फ्रेंड्स वगैरे होते, त्यांचा ग्रुप होता 3 जणींचा. त्यामध्ये डान्स 3-4 जणींचा डान्स होता. आणि रात्री लेट जेवण झाले, त्यामुळे भांडे तसेच ठेवले. खूप उशीर झाला होता, मग नाही घासले. तसं तर मी रोज भांडे घासत असते, ठेवत नाही कधीच असे. भांडे घासल्याशिवाय मला चैन नाही पडत, कारण सकाळी उठलं की आपल्याला लगेचच टिफिन वगैरे बनवायचं असतं, तर भांडे वगैरे लागतात. त्यामुळे सकाळी सगळ्यांचे नाश्ते झाले की भांडे घासले. आई कपडे धुवायला लागले. आता मी पटकन स्वयंपाक करते, फरशी वगैरे पुसते. बाकीचे बरेच काम आहेत. सोनाक्षीच्या पप्पांना आज हाफडे, तर ते पण दुपारी येणार आहेत. आणि जे काय माझं रुटीन आहे दुपारपर्यंतचं, तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तरी थांबणीचं चाललेलं बॉलसोबत खेळायचं किती मस्ती करते बघा. तर घासून भांडे ठेवले होते, त्याचा अगोदर म्हटलं लावून घेते. झाडू वगैरे मारायचा होता, फरशी पण पुसायची, आणखीन बेडला चादर लावायची. बरीच कामं बाकी होती. आणि कामाला उशीर झाला की पूर्ण दिवस मग कामात जातो. त्यामुळे असं वाटतं सकाळी लवकर सगळी कामं केलेली बरे असतात. तसं तर माझं रोजच सकाळी लवकर काम होतं, पण कधी कधी लेट उठायला उशीर झाला किंवा लेट झोपलं तरच लेट होतं उठायला. कधीतरी उठू वाटत नाही ना सकाळचं, त्यामुळं. नाहीतर आपले टाईम असतोच उठण्याचा, त्यावेळेसच आपण उठत असतो. तर एखाद्या दिवशी चालतं हो ना. तर रसोईच्या भांडे पण मी घासून घेतलेले लावले. आईंचे बाहेर कपडे पण धुवून झाले होते. तर म्हटलं आता पटकन झाडू मारून फरशी पुसते, स्वयंपाक पण पटकन करून घेते. आणि रात्री भांडे नाही घासले की सकाळी किती भांडे पडतात, कारण रात्रीची भांडे परत सकाळची नाश्त्याची भांडे, त्यामुळे जास्त भांडे पडतात. आता इथे मी मटकी भिजत ठेवलेली, कामाच्या घाई गडबडमध्ये तशीच राहून जाते भिजत टाकण्याची. त्यामुळे अगोदर आठवणीने मटकी भिजत टाकली. एकतर रोज भाज्या काय बनवायच्या काही समजत नाही, त्यामुळे म्हटलं मटकी दुपारी भिजत टाकली तर संध्याकाळपर्यंत भिजेल आणि उद्या मोड आलेली मटकी होईल उसळीचं, म्हणजे कालवण बनवायला त्यासाठी. तर इथं टी व्ही पुढे, टेबलवर, खुर्चीवर मुलं असो किंवा घरातले कोणी असो, जे काही ठेवायच्या वस्तू असतात ते इकडे तिकडे ठेवून देतात. टी व्ही पुढे असतात, खुर्ची असते तर खुर्चीवर ठेवतात, टेबलवर ठेवतात. तुमच्यासोबत असं होतं का नक्की सांगा. तर ते सगळं आवरून घेतलं. आईंनी कपड्याच्या घड्या करून आणल्या होत्या, त्यासुद्धा कपाटात ठेवून दिल्या.
आणि आता घरात कोणीच नव्हतं तर म्हटलं पटकन कामं आवरून घेते, तर बेडला चादर लावून घेतली लगेचच. घरात कोण नसलं की किती पण कामं करावी वाटतात आणि घरात सगळे असले की काहीच काम करायचं सुचत नाही. असं वाटतं काय काम करू आणि काय नाही. सगळेजण घरात कामं करायला येत नाही आणि काहीच नाही. त्यामुळे जर घरात कोण नसेल ना तर सगळी कामं पटापट आवरता पण येतात. आणि तसं तर मला गाद्या काढून झटकून वगैरे व्यवस्थित मग चादर लावायची होती, पण एकटीला गाद्या अजिबात उचलत नाहीत, खूप त्रास होतो. दोघं जण असेल तर मग इझी पडतं गाद्या वगैरे झटकून नीट करून व्यवस्थित लावायला. म्हटलं आता जाऊ दे, तोपर्यंत अशी चादर लावते. ही चादर मला चेंज करायची होती, धुवायला काढायची होती आणि दुसरी लावायची होती. म्हटलं सोनाक्षीच्या पप्पांना संडेला सुट्टी असते, त्यावेळेस गाद्या झटकून वगैरे नीट करता येतील. आणि वरची गादी जरा खराब झाली, कापूस वगैरे थोडासा निघतोय, तसं झटकून चादर लावली. हे असली की मग सोपं पडतं. दोघंजणं गाद्या व्यवस्थित खाली घेऊन झटकून वगैरे नीट लावून ठेवतो, कारण मग खूप माती जमा होते. अधूनमधून गाद्या जर साफ नाही केल्या तर खूप माती जमा झाल्यासारखी होते, खूप धूळ होते. त्यामुळे अधूनमधून गाद्या पण क्लीन करून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्या व्यवस्थित राहतात. पहिलं कसं ताई होत्या, म्हणजे माझे नणंद होते, तर आम्ही दोघी मिळून करायचो. पण आता ताई बाहेर कामासाठी गेलेत, तर मग हे जेव्हा असतील घरी त्यावेळेसच मग असे जे काही कामं आहेत ते करावे लागतात. गाद्या वगैरे उचलायचं असो किंवा मग घरातलं कोणतं एखादं मोठं काम असेल तर मग हे असल्यावरच करावं लागतं. आणि जेव्हा मी असं काही घरातलं काम काढते त्यावेळेस मग हे पण वैतागतात. एकतर म्हणतात मला एकच दिवस संडेची सुट्टी असते आणि त्यात पण तुझी ही कामं असतात. आता हे काय माझ्या एकटीचं काम आहे का सांगा. म्हटलं गाद्या मला काय एकटीला उचलता येतात का? मला म्हणतात एक दिवस सुट्टी आणि तुझी घरची कामं करत बसू का? म्हटलं माझं काम नाही, दोघांचं काम आहे. गाद्या मला एकटीला उचलता येत असते तर मग मी एकटीने नेहमीसारखंच साफ करून स्वच्छ करून ठेवलं असतं, पण एकटीला जमत नाही. त्यामुळे मग दोघांनी गाद्या काढून व्यवस्थित क्लीन करून ठेवाव्या लागतात. असंच त्यांना गोड बोलून काम करून घ्यावं लागतं. आणि आपण काही नेहमी सारखं काढत नाही, महिन्यातून 1-1.5 महिन्यातून काढतो, त्यामुळे मग करतात पण. तर असो, इथं मी गादीला चादर लावून घेतली, बिछाना वगैरे व्यवस्थित ठेवून दिला. स्वयंपाकामध्ये मला फक्त वरण भात आणि शिजवून अंड्याची सुकी भाजी बनवायची होती. आई बोलल्या अंड्याची चटणी नको करू, अंड्याची शिजवून सुकी भाजी बनव. म्हटलं ठीक आहे. आणि अंड्याची भाजी वरण भात करायला जास्त वेळ लागत नाही, अर्धा-पाऊण तासात स्वयंपाक होऊन जातो. वरण भात असले की मला तर लवकरच स्वयंपाक होतो, कारण डाळ भात कुकरला लावला, फोडणी दिली की भात टाकला की लगेचच स्वयंपाक होतो, जास्त वेळ पण लागत नाही. आणि गरमीमध्ये ना भात तर जास्त करून मी दुपारीच बनवते, म्हणजे संध्याकाळी बनवायलाच नको. आणि संध्याकाळी कुकर लावला भात वगैरे करायला तर एवढं गरम जास्त होतं आहे ना, सगळ्या कुकरची वाफ शिट्टीची घरातच पसरते आणि एकदम गरम जास्त होते. तर हे तर बोलतात दुपारचाच भात करून घेत जा, काय कुकर लावायचे काम आहेत ना ते दुपारचीच करत जा, मी घरी यायच्या अगोदर. एवढं जास्त गरम होते आणि हवा जायला पण इथं जागा नाही आहे, मोकळं अजिबात नाही आजूबाजूला, त्यामुळे जास्तच कोंदटल्यासारखं होतं आहे. तर ॲडजस्ट फॅन लावला तरी पण जास्त गरम होते. आणि कधी जर दुपारी भात बनवला नाही तर मग संध्याकाळी लवकर करते, म्हणजे हे कामावरून यायच्या अगोदर भात वगैरे करून ठेवते. मग नंतर फक्त भाज्या आणि भाकरी वगैरे बनवता येतात. स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही, 1 तासात सगळा स्वयंपाक करून होतो. पण बनवण्याच्या अगोदरच आपलं असतं की भाजी काय करू, त्यातच बराच वेळ जातो. याला विचार त्याला विचार, आईंना विचारलं, आई म्हणतात काही कर, हे पण म्हणतात काही कर. आणि बनवलं की असतं हे कशाला केलं, ते कशाला केलं. खाणाऱ्याला काही टेन्शन नाही, पण बनवणाऱ्याच्या डोक्याला ताप आहे की भाजी आज काय करू, हो की नाही. आणि भाजी आणायला जाताना आईला किंवा यांना विचारलं ना भाजी काय आणू, तर म्हणतात काही पण आण. म्हटलं काही पण या नावाची भाजी भेटत नाही मार्केटमध्ये, नाव सांगा भाजीचं म्हणजे मला आणता येते, डायरेक्टली जाऊन लगेच घेऊन पण येतो. तर असो, आपलं घरातल्यांचं हे सगळं चालूच असतो. आणि आता मी इथे झाडू झाडू मारूस तोपर्यंत फॅन बंद केला तर किती जास्त गरम होतं आहे. गरमी म्हटलं की नकोच वाटतं आहे, गरमीने एकदम जीव परेशान होऊन जातो आहे. आणि आमचं घर जरा आतमध्ये असल्यामुळे ना खूप जास्त गरम होते, अजिबात हवा यायला मोकळी अजिबात जागा नाही आहे, त्यामुळे जास्तच कोंदटल्यासारखं होतं. आणि जरी फॅन बंद केला तर नुसतं पाणी अंगाचं होतं, एवढं जास्त गरम होतं आहे. तर अशी जी काय माझी डेली रुटीनची कामं आहेत तेच तुमच्यासोबत मी शेअर करत असते व्हिडिओ. आता हाऊसवाईफ म्हटलं की सगळी घरातलीच कामं आली, तर हेच माझं रुटीन असतं. दुपारपर्यंत कामं करायचं आणि दुपारच्या नंतर रेसिपीच्या चॅनलवरती रेसिपी अपलोड करायचं. तर कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. तरी तर मी घर सगळं क्लीन करून घेतलेलं, फरशी वगैरे पुसून झाली होती. आईने बाहेर कपडे वगैरे धुवून ठेवलेले, तेच आता सुकट टाकायला माळ्यावर चालले होते. तर खालच्या घरामधली सगळी माझी कामं आवरून झाली होती. तर असंच होतं दुपारपर्यंतचं माझं रुटीन. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय.